रात्रीची महत्त्वाची बातमी। सगळ्यात आधी रात्री काय घडलं याची दृश्य न्यूज 18 लोकमतवर तुम्ही बघताय। ही थेट दृश्य चिटणीस चौकातल्या परिसरातली दृश्य। काल रात्री नेमकं काय घडलं, सगळ्यात पहिली दृश्य न्यूज 18 लोकमतवर। अत्यंत धक्कादायक घटना, काल रात्रीची ही घटना। हा व्हिडिओ समोर येतोय, हा व्हिडिओ त्या वेळचा आहे ज्या वेळेला घटना घडली। बघा, हा 50-60 लोकांचा जमाव आला आणि त्यांनी प्रचंड तोडफोड दगडफेक केलेली आहे। ही पहिली दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहेत। औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरामध्ये उद्रेक बघायला मिळाला। 2 गटात तुफान हाणामारी झाली, दगडफेक झाली आणि त्याचं पर्यवसान या परिसरात काय पद्धतीने झालं बघा। ही पहिली दृश्य न्यूज 18 लोकमतवर, रात्रीची पहिली दृश्य। रात्रीची ही दृश्य, सगळ्यात पहिली दृश्य न्यूज 18 लोकमतवर। ही ती दृश्य आहेत, अत्यंत स्पष्ट दिसणारी दृश्य आहेत। पहिली दृश्य आहेत ज्या वेळी ही घटना घडली तेव्हाची दृश्य आहेत। काय नेमकं घडलं बघा। औरंगजेबाच्या कबरीवरून उद्रेक बघायला मिळाला। 2 गटात तुफान हाणामारी झालेली आहे। पहिल्या घरावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतकडे आहे आणि अत्यंत स्पष्ट आहे, क्लिअर व्हिडिओ आहे हा। कुठेही ब्लर नाहीये, कुठेही म्हणजे इतकं स्पष्ट कळतंय की कोण कुठला व्यक्ती आहे आणि काय नेमकं करतोय। पहिल्या घरावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतवर तुम्ही बघताय। एक जमाव एका बाजूला जाताना दिसतोय आणि त्यानंतर तिथून जो जमाव आला विशिष्ट समाजाचे लोक होते आणि त्यांनी प्रचंड दगडफेक केलेली आहे, तोडफोड केलेली आहे। गाड्या वगैरे पण फोडण्यात आलेल्या आहेत। घरावर हल्ला झालेला आहे। सगळ्या 2 व्हीलर आणि बाइक्स पाडण्यात आलेल्या आहेत। अंगावर काटा येईल असा हा व्हिडिओ आहे बघा। आता हे सगळे जे दगडफेक करणारे आहेत ते एका बाजूला यायला लागतील आणि त्यानंतर जो काही धिंगाणा घालण्यात आलेला आहे, जो काही उद्रेक बघायला मिळतोय, खरोखर अंगावर काटा आणणार आहे। उशिरा रात्री पोलीस तिथे आले, त्यांनी सगळ्यांना पांगवलं, धरपकड केली। ही सगळी रात्री उशिराची दृश्य आहेत, पण त्या आधीच जाळपोळ झालेली होती, दगडफेक झालेली होती। खूप मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आलेली होती। घरावर हल्ला झाला बघा। ही ती दृश्य आहेत, ही रात्रीची ती दृश्य आहेत जेव्हा हल्ला झाला, जेव्हा दगडफेक झाली तेव्हाची ही दृश्य आहेत। आपल्याला वेळ पण बघायला मिळतेय। वेळ आहे 8:05 8:05 8:06 वेळ आहे रात्रीची आणि तेव्हा दगडफेक तोडफोडीची घटना घडलेली आहे। गाड्या फोडण्यात आल्या, घरांवर हल्ला करण्यात आला बघा। खूप मोठा जमाव, 50-60 जणांचा जमाव जमलेला आहे आणि तो गाड्यांची तोडफोड करतोय, घरावर हल्ला करतोय। मोठ्या प्रमाणात ओरडाओरडी सुरू आहे, घोषणाबाजी सुरू आहे। 8:15 दरम्यान हा पहिला व्हिडिओ न्यूज 18 लोकमतवर तुम्ही बघताय। 8:15 जी नागपुरामध्ये घटना घडली त्याचा पहिला व्हिडिओ, अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ आहे। विशिष्ट समाजाचे लोक आमच्यावर येऊन हल्ला करत होते, आमच्या घरावर हल्ला करत होते, आमच्या गाड्यांची तोडफोड केली, दगडफेक केली। हातात काही मिळालं नाही म्हणून तिथेच असलेल्या कुंड्या उचलून गाड्यांवर फेकण्यात आलेल्या आहेत। सिपोरेक्सच्या ज्या विटा असतात मोठ्या मोठ्या, त्या विटांनी गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत। बघा किती गंभीर घटना आहे बघा। हे 50 जण धावत आले आणि त्यांनी दगडफेक केलेली आहे, मारहाण केलेली आहे आणि गाड्यांची तोडफोड सुद्धा झालेली आहे। हातात काठ्या बिठ्या आधीपासूनच होत्या, लोखंडी रॉड काठ्या सगळं हातातच घेऊन आलेले होते आणि त्याने मारहाण करण्यात आलेली आहे। गाड्यांच्या काचा, सगळा राग जो आहे तो गाड्यांवर, घरांवर निघालेला आहे। तिथे असलेले जे ठेले होते त्या सगळ्यांची तोडफोड करण्यात आली आहे। गाड्या उलट्या पलट्या करण्यात आल्या आहेत। 4 व्हीलर होत्या त्यांच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत। जे हातात मिळेल त्याने दगडफेक करण्यात आलेली आहे आणि तोडफोड करण्यात आलेली आहे। तिथे असलेल्या बघा लाठ्या काठ्या पण काही खालीच पडलेल्या आहेत, लोखंडी रॉड्स काही खालीच पडलेल्या आहेत। त्या लाठ्यांचे सुद्धा तुकडे झाले, इतकी तोडफोड करण्यात आली आहे। ही दुसरी फुटेज आपण बघतोय। पहिलं फुटेज आम्ही दाखवलं, त्यानंतर ही दुसरी फुटेज। तोंडाला रुमाल बांधलेला दिसतोय आणि ही फ्रंट साइडने घेतलेली फुटेजेस आहेत। त्याच्यामध्ये काही लोकांचे चेहरे दिसत आहेत आणि काही ठराविक समाजाचे ते आहेत का याकडेही लक्ष द्यावं लागेल।
कारण तसाच त्यांचा पेहराव दिसतोय. पण समोरनं ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात. एक आपण मागून दृश्य बघितली, ही पण तुम्ही लक्षात घ्या, वेळ पण आपल्याला लक्षात येते. 8:07 ही दृश्य आहेत रात्रीची. ही दुसरी दृश्य म्हणजे पहिला व्हिडिओ आपण पाहिला CCTVचा, तो मागच्या बाजूनं होता आणि आता पुढच्या बाजूने आपल्याला गाड्यांची तोंडे या बाजूला दिसत आहेत. त्या बाजूने आता ही दृश्य आपण बघतोय. ज्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली त्या गाड्यांची काय परिस्थिती आहे बघा. आणि यामध्ये स्पष्टपणे कोण माणसं होती, कोण ही अज्ञात लोक होती ती दिसतंय. हा पहिला व्हिडिओ आणि तो दुसरा व्हिडिओ. हा पहिला व्हिडिओ जो आहे तो उजव्या बाजूने घेतला गेलेला आहे. म्हणजे रात्री 10, 10:30 नंतर झाली. हा भाग शांत झाल्यानंतर झाली. ती याच्यापेक्षा वेल प्लॅन्ड होती. पण पोलीस जर तिथे 8-9 वाजेपासून लागले असते तर ती घटना काल झाली नसती, असा माझा आरोप आहे. भीतीचं वातावरण आहे नागरिकांच्या मनामध्ये, लोक बाहेर येऊन बोलायला तयार नाही. भीतीचं वातावरण असेल ते आम्ही ते बसून बोलून ते सगळं संपवू. पण याच्यानंतर आम्ही हे सहन नाही करणार. पोलिसांनी योग्य वेळी योग्य भूमिका घेतली नाही, त्यामुळे ही सगळी घटना घडली. मी त्या भागातली भूमिका सांगतोय. हंसापुरी, भगवागर, गीतांजलीत तर घरून दुसऱ्याच्या घरावर दगड मारल्या गेल्या. मी एका लहान गल्लीत गेलो होतो. एक सफाई कर्मचारी दगड साफ करतात, दगड. ही परिस्थिती होती. आपले अनेक मीडियाकर्मी तिथे होते आता. पण हे वेल प्लॅन्ड आहे. त्या भागात जे झालं ते पोलिसांनी वेळेत कारवाई केली असती तर झालं नसतं, असं तिथल्या नागरिकांचं प्राथमिक मत आहे. माननीय पालकमंत्री 9:30ला विशेष विमानाने येत आहेत. त्यांच्यासमोर बैठक होईल, त्यात हा विषय मी मांडणार आहे. दुसरं, तिथे इल्लिगल याचं बस स्टॉप आहे आपल्या खासगी ट्रॅव्हल्सचं. त्याच्या माध्यमातून प्रचंड इल्लिगल धंदे चालतात. 10 वर्ष ते बंद होतं, 12 ते 22 परत सुरू झाला. त्यामुळे हे फार विचित्राने ठरवून झालेलं आहे, इतकं माझं म्हणणं आहे. आणि हंसापुरीच्या घटनेला तर तहसील पोलीस स्टेशन, तिथला PI, तिथले अधिकारी जबाबदार आहे, असं तिथल्या नागरिकांचं प्राथमिक मत आहे. आणि आज मी तो जो फिरलो, रस्त्यांवर होतो, त्यात मला ते दिसत आहे. मी त्याच्या चौकशीची मागणी करील. तात्काळ 2 दिवसात 1 दिवसात चौकशी करून जर तिथले अधिकारी त्यांच्या कर्तव्याला जर चुकले असतील, मुकले असतील तर तात्काळ कारवाई केली पाहिजे. सांस्कृतिक राजधानी आहे, राम मंदिराची शोभायात्रा असू द्या, बडग्यांची मारबत असू द्या, हे सगळं इथं होतं. सगळं एकमेकींवर ह्याच्या आधी पण या शहरात तणाव होता. मग ती एक डेन्मार्कला घटना आली तेव्हाही तणाव होता. मग कारसेवा झाली तेव्हाही तणाव होता. पण द्वेष नव्हता. द्वेष काल जो होता तो द्वेष होता. द्वेष मुसलमानांच्या बाबतीत हिंदूंचा, ही गाडी जळली, ही सगळ्या घटनेत तिथे उभी राहते. पण काल फक्त ही गाडी जळली. त्यामुळे हे ठरवून झालाय. याची चौकशी मान्य देवेंद्रजी करतील असा मला विश्वास आहे. जे दोषी पोलीस अधिकारी असेल त्यांच्यावर कारवाईची चौकशी करून तात्काळ कारवाई केली पाहिजे असं मी सांगतो. आपण पाहतोय की स्थानिक आमदार प्रवीण दटके होते, त्यांचा आरोप आहे की हा सगळा सुनियोजित कट होता आणि पोलिसांनी जर योग्य वेळी योग्य भूमिका घेतली असती तर बहुतेक ही घटना इतक्या दूर गेली नसती, जाळपोळ झाली नसती. मात्र पोलिसांना हयगय केली आणि त्याचा परिणाम म्हणून या ही सगळी घटना घडली. आपण पाहतोय किती वाईट पद्धतीने ही सगळी घटना होती. पेट्रोल बॉम्ब इथं आणण्यात आले होते आणि सुनियोजित पद्धतीनं गाडी जळत. हा गोटा पहा, हा गोटा निदान 20 किलोपेक्षा अधिक मोठा असेल. हा गोटा जो आहे तो गाडीच्या या समोरच्या काचावरून मारण्यात आला. याचा अर्थ हे सगळे गोटे जमा करण्यात आले होते. हा हल्ला सुनियोजित होता, कारण इतका मोठा गोटा एकाला उचलणं शक्य नाही, एकाला पेलणं शक्य नाही. हा दुसरा गोटा आपण पाहतोय. हा गोटा जर कुठल्या माणसाला लागला तर त्याचा जीव देखील प्रसंगी जाऊ शकतो. हा 20-25 किलोचा गोटा एक माणूस उचलणं शक्य नाही. त्यामुळे सगळं सुनियोजित होतं का, हे सगळे गोटे आधीच जमा केले होते का, हे सगळे प्रश्न आता या निमित्ताने इथं उभे राहतात. प्रवीण दटके तर खूप आक्रमक होते आणि एका विशिष्ट समाजाने हे द्वेषातून करून आणलेलं आहे असं त्यांनी थेट म्हटलेलं आहे. जसं ते म्हणाले की पालकमंत्री काही वेळामध्ये नागपुरामध्ये पोहोचणार आहेत, ते या सगळ्याचा आढावा घेतील. पण मला सांगा, काल विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं राज्यव्यापी आंदोलन केलं होतं की औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हटवा. त्याचा पडसाद हा रात्री उशिरा इतक्या विचित्र पद्धतीने, इतक्या उद्रेकाने बघायला मिळाला का? अगदी खरं आहे. ज्यावेळी सगळे विश्व हिंदू परिषदेनं आंदोलन केलं होतं त्यावेळी देखील आपण विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना सवाल केला होता की तुमच्या या सगळ्या भूमिकेमुळं
राज्यात जातीय तेढ निर्माण होईल अशी स्थिती निर्माण होऊ शकतं. मात्र ते आपल्या आंदोलनावर ठाम होते. हे सगळं ज्यावेळी आंदोलन झालं त्यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना औरंगजेबाची एक प्रतिकात्मक कबर पेटविण्याचा प्रयत्न केला आणि ती कबर पेटवत असताना त्याच्यावर एका विशिष्ट धर्माच्या काही धार्मिक ओळी लिहिलेल्या चादर जी आहे ती चढविण्यात आली होती आणि त्याला जोड्याने मारण्यात आलं होतं. त्यामुळे जो दुसरा गट होता, जो दुसरे धर्मीय होते, त्यांच्या भावना ज्या आहेत या मुळे दुखावल्या गेल्या होत्या आणि या दुखावलेल्या भावनातून जे आहे ते दिवसभर या सगळ्या कटाचं जे आहे ते हा कट शिजविण्यात येत होता. ज्यावेळी ही सगळी घटना जे विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन होतं ते आंदोलन संपल्यानंतर दोन गट आमोरासमोर येईल अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केला. तो तणाव निवळला होता. तो तणाव जरी निवळला असला तरी दुसरा गट जे आहे ते या सगळ्या हल्ल्याची दिवसभर तयारी करत होता. त्या धर्मांची एक विशेष प्रार्थना असतं. ती प्रार्थना रात्रीच्या वेळी साधारणतः 7:30 वाजता संपली आणि 7:30 वाजता ती प्रार्थना संपल्यानंतर साधारणतः 7:45 वाजतापासून या सगळ्या हल्ल्याला सुरुवात झाली. विशेष करून जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची देखरेख करतात, तिथं कार्यक्रमाचं आयोजन करतात, त्यांच्या घरावर आधी हा सगळा हल्ला करण्यात आला. आपण ते सीसीटीव्ही पाहिलेला आहे. त्या सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे की प्लान करून चेहऱ्याला रुमाल बांधून हातात शस्त्र घेऊन लाठीकाठ्या घेऊन हा सगळा हल्ला करण्यात आला. ज्यावेळी त्यांच्या जवळचे दगड संपले, लाठ्या काठा संपल्या, त्यावेळी अक्षरशः तिथं असलेल्या कुंड्या उचलून जे आहे ते घरावर फेकण्यात आली, गाड्यांवर फेकण्यात आले. ज्या घरांमध्ये फक्त महिला आहेत त्या घरांना जोड्याने मारण्यात आलं. त्यांच्या घरावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. हा सगळा जिवंत अनुभव तिथं असलेल्या महिलांनी आपल्याला सांगितलेला, नागरिकांनी सांगितलेला. ही काही आपल्या मनातली भावना नाही आहे, नागरिकांच्या मनातली ही सगळी भीती आता समोर येत आहे. त्यामुळे हे सगळं सुनियोजित पद्धतीनं झालं होतं. धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्या व्यक्त करण्याचे इतर देखील पर्याय होते. मात्र ते पर्याय न तपासता अशा पद्धतीनं नागपूरच्या राजकीय सांस्कृतिक जे एक संस्कृती आहे त्याला डाग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. निष्पाप लोकांच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केला. सुदैवान असं म्हणावं लागेल की यात कोणाचा जीव गेलेला नाही. मात्र आता हा जो तणाव निर्माण झालेला हा तणाव कधीच कोणाला परवडणारा नाही आहे. कारण ज्या लोकांचे यामध्ये नुकसान झालेलं आहे, जे दुकानांची तोडफोड झालेली आहे, जे भीतीचं वातावरण आहे, हा महाल परिसर जो आहे तो नागपूरकरांसाठी जे आहे ते खरेदीचं मोठं केंद्र आहे. दिवसभरात लाखो करोडो रुपयाची इथं छोट्या मोठ्या दुकानांच्या माध्यमातून उलाढाल होतं. दोन्ही जाती धर्माच्या लोकांची दुकान आहे. आता त्या सामान्य नागरिकांचं यामध्ये नुकसान होत आहे. ज्याचा यामध्ये काही दोष नव्हता त्या लोकांना आता त्याचा भुर्दंड सहन करावा लागतो. जे या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहेत त्यांच्या मनात किती भीती बसली असेल याची कल्पना आपण करू शकतो. ही तिसरी दृश्य, ही न्यूज 18 लोकमतवर तिसरी दृश्य आपण बघतोय. बरोबर घराच्या समोरची दृश्य आहेत. समोर काय घडतंय ते दिसतंय, कोण कोण आहेत हे सगळं दिसतंय या दृश्यांमध्ये.